तर हाय सगळ्यांना आणि ओम नमः शिवाय. आता तुम्हाला वाटत असं एवढे दिवस लागते का शिफ्टिंगला, पण तसं काही नाही बरं का. खूप म्हणजे अशी परेशानी झाली आणि रुटीन चेंज झालं त्याच्यामुळं, आणि थोडी तब्येत पण खराब होती. माझा मुलगा बी बिमार पडला होता, त्याच्यामुळं काही व्हिडिओ टाकायला भेटला नाही. आणि मी सांगितलं होतं फर्निचर आलं की मी दाखवेन, पण काही दाखवणं झालं नाही. असं म्हणतात ना, विचार केलं ते कधी होत नसतं, तसंच झालं. आणि मुलींची शाळासुद्धा खूप दूर झाली इथून, कारण की तिथून कशा हे गेटमधून निघायच्या आणि त्या गेटमधून जायच्या. इथून त्यांना आता थोडं अवघडच होत होतं थोडे दिवस आम्हाला. पूर्ण रुटीन यायला थोडे खूप म्हणजे 7-8 दिवस, आमचे 10-15 दिवस निघून गेले एकदम इकडं आल्यामुळं. आणि तब्येत पण खराब असल्यामुळं काही व्हिडिओ नाही घेता आले. आणि एकलीच करायला, त्याच्यात तब्येत खराब, मुलींची शाळा आणि मोठीची एक्झाम चालू होती, त्याच्यामुळं पण म्हणलं पहिले मुलीची एक्झाम आहे मग नंतर बनवूया. कारण की तिला ट्युशनला नेऊन सोडायचं, घेऊन यायचं, शाळेत नेऊन घालायचं त्यांना. आता दोघीजणी सायकलने जात आहे त्या. तर बघा चला, मी आता फर्निचर दाखवते तुम्हाला. फायनली आज व्हिडिओ बनवते, तर मला बी चांगलं वाटतंय, कारण की किती दिवस झाले टाकला नाही. आणि म्हटलं सगळे म्हणत असतील की व्हिडिओ बनवता, तर पण आता किती दिवस झाले व्हिडिओ येत नाही आहे. तर चला फर्निचर दाखवते मी माझं. तर बघा, हे असं टी व्हीचं युनिट घेतलं आहे मी. फिक्स फर्निचर काही बनवलं नाही आम्ही या घरामध्ये, कारण की आहे ना, आपल्याला काही त्याचं भेटत नाही नंतर घर विकायचं म्हटलं की. आम्ही ते पहिल्या घरामध्ये फिक्स फर्निचरच बनवलेलं होतं, आता आम्ही तयारच घेऊन आलेलो आहे. देवबाप्पा मी लावलेले आहे बघा. आता असं झालंय, देवबाप्पा कुठं हरपले माझे, कारण की मंदिर झालंय थोडं मोठं आणि देवबाप्पा झाले कमी. मंदिर मोठं झाल्यामुळे आता थोडे आणावं लागेल, जे जे नाही येते ते. तर असं देवबाप्पा लावून घेतले. मंदिर तर तुम्ही बघितलंच होतं. आता दुसरं कपाट दाखवते मी. तर बघा, ही अशी टिपोई घेतली आहे हे बघा, आणि हा घेतला आहे दुसरा कपाट बघा. म्हणजे इथंच जॉईंट आलं असतं बरं का ते, पण म्हटलं बरं आहे मुलींच्या रूममध्ये कसं त्यांचं त्यांचं सेपरेट अलग. आणि हे मोठं घ्यायला बी तेवढीच पैसे जाणार होते, आणि 2 अलग घ्यायला पण तेवढे. मग त्याच्यामुळं असे 2 अलग घेतले. तर असं घेतलं आहे बघा मी फर्निचर. काही जास्त नाही आहे, थोडंच घेतलं आहे. तर म्हटलं सांगितलं होतं दाखवणार, तर मग दाखवलं. तर आता टाकणार व्हिडिओ. माझा फोन पण खराब झाला आहे, त्याच्यामुळं बी प्रॉब्लेम येत आहे थोडे. आता नवा फोन घ्यायचा म्हणल्यावर एकदम नाही होत, कारण की एवढं सगळं हे घेऊन आलो आहे, घर शिफ्ट केलं आहे त्याच्यामुळं. हे हा फोन खूपच हँग मारतो आहे त्याच्यामुळं. तर चला बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि ओम नमः शिवाय सगळ्यांना.